तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. रामकृष्ण हरी माऊली. वारीच्या वाटेवर आपल्या या कार्यक्रमामध्ये दररोज आपण वेगवेगळे व्यक्तिमत्वाची भेट घेत असतो, त्यांची मुलाखत घेत असतो आणि त्यांच्या वारीचा अनुभव घेत असतो. आज आपल्या सोबत परभणी जिल्ह्याचं वैभव, तसेच श्री संत मारुतराव महाराज वारकरी शिक्षण संस्था गंगाखेडचे सर्व गायनाचार्य हरिभक्त परायण भगवान महाराज हिसाबकर यांची भेट झालेली आहे. महाराजांचा वारीचा अनुभव आपण विचारूया. रामकृष्ण हरी महाराज. महाराज, आपण संत मारुतराव महाराजांची खूप सेवा केलेली आहे आणि गायनाच्या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये खूप ख्यातनाम झालेला आहात. बाबाच्या बरोबरही आपण कीर्तनामध्ये अनेक गायन केलेले. बरोबर. पहिली वारी आपण सन किती मध्ये केली हे आमच्या सगळ्या वापरण्यात सांगा. पहिली वारी माझी झाली वयाच्या 15व्या वर्षी आणि 15व्या वर्षापासून मी ही माऊलीचा पालखी सोहळा करीत असतो. त्याच्यानंतर महाराजांसोबत जवळजवळ मी 20 वर्ष सारखी वारी केली. संत मारुतराव महाराज यांच्या सोबत राहून 20 वर्ष सारखी वारी मी आता मी चालू आहे. जवळजवळ मला 40 वर्षापासून ही वारी चालू आहे माझी. आणि या वारीमध्ये पहिल्यांदा जे सोहळ्यामध्ये मी जे आलो त्यावेळेला बैलगाड्या राहत होत्या. ट्रक नाही, टेम्पो नाही, गाडी नाही, पंक्ती नाही. आपला स्वयंपाक करायचा, आपलं खायचं आणि आपलं चालायचं. अशा जास्तीत जास्त 50 ते 60 दिंड्या होत्या त्यावेळेस. मी ज्यावेळेस सुरुवातीला आलो त्यावेळेस 50 ते 60 दिंड्या होत्या. पण त्या स्वयंपाक करायच्या, आपला स्वयंपाक करायचं, सरपण थाळी जमा करायची, स्वयंपाक करायचा, खायचा आणि निघायचं. पाला आपलं रवायचं, आपलं उपटून गाडी टाकायचं. हे असं जवळजवळ मी 10 वर्ष महाराजांच्या सोबत राहून केलेलं आहे. एके काळी मला एके दिवशी ताप आला. ताप आल्याच्या नंतर मी झाडाखाली झोपलो. मारुतराव महाराज म्हणले, अरे ते कुठे गेला भगवान, त्याला बघा रे पोरो. तो महाराज म्हणले, ते झोपलं तिथं. महाराज म्हणले, काय झालं त्याला? महाराज म्हणले, त्याला ताप आले. एका माणसाला सांगितलं याला घरी घेऊन पुण्याला घेऊन जा. मी गेलो आणि संध्याकाळी महाराज 11 वाजता आले. आणि आल्याच्या नंतर महाराजानं मला विचारलं, अरे म्हणले त्याची ताप राहिली का? लोक म्हणले राहिली महाराज, थोडी कमी झाली. मग महाराजानं मला असं जवळ बोलून घेतलं आणि जवळ बोलल्याच्या नंतर महाराजांना असं माझ्या अंगाला हात लावला. आणि हात लावल्याच्या नंतर महाराज म्हणले, आता तुला इथून पुढे कधीच ताप येणार नाही. अशी थाप मारली माझ्या पाठीवर. आणि त्याला झालं आज 40 ते 45 वर्ष झालं. मला ताप नाही, खोकला नाही, बुखार नाही, पडसण नाही, संडास नाही, उलटी नाही, गोळी नाही, इंजेक्शन नाही, कुठलीच बिमारी झाली नाही. हे महाराजांना पाठीवर हात टाकला तेव्हापासून मी 50 वर्षापासून मला अशी कुठलीच बिमारी नाही. हे सगळे खऱ्या अर्थानं संतांची सेवा आणि संत कृपा झाली. साधू संतांच्या कृपेच्या नंतर कोणतीच आपल्याला जीवनामध्ये अशक्य गोष्ट आहे. महाराज, आपण सांगितलं की वयाच्या 15व्याच वर्षी आपण वारी केलेली आहे आणि वयाच्या 15व्या वर्षी जवळपास त्या गोष्टीला 50 वर्ष झाली. आणि या 50 वर्षाच्या काळामध्ये या वारीमध्ये काय काय बदल आपल्याला पाहायला मिळाले, म्हणजे खूप मोठा अनुभव आहे आपल्याकडे. या वारीमध्ये आता एवढा मोठा बदल झाला आहे ते सांगायसारखा नाही. प्रत्येक महाराजाने दिंड्या काढल्या, प्रत्येक महाराजानं दिंड्या काढून दिशा तयार केल्या. प्रत्येक महाराजाने दिंडी काढली, पण त्या दिंडी मालकाला हरिपाठ येत नाही, चाल येत नाही, भजन माहित नाही, दिंडीचा अनुभव नाही. या महाराजांच्या दिंड्या आहेत. आणि हे तेव्हापासून सुरू झालं. महाराज दिंड्या काढून पैसे उतरायला सुरू झालं. पैसे जमा करायच्या धंद्यामध्ये आज दिंडी आहे. कोणाला पैसा जमा व्हायला गेला की त्याला दिंडी काढायची. त्याच्यामध्ये आपल्या दिंडीमध्ये एक दिंडी अशी आहे, त्या दिंडीत 6000 माणसं आहेत. 6000 माणसामधून 5000 माणसाचे पैसे जमा होतात. 1,25,00,000 रुपये एका दिंडीची कमाई आहे. तर अशा किती दिंड्या आहेत आणि अशी किती कमाई होत असत, ती कोणाला कमाई व्हावी? दिंडी चालकाला व्हावी. खेड्यापाड्यातून सगळे शेतकरी, गरीब, गुरीब, महाराज, भाविक लोक येतात. सगळ्या लोकांची भावना ज्ञानेश्वर महाराजावर आहे. म्हणून लोक येतात, बाबा जाऊ दे, आपले 1000-2000 रुपये गेले तर गेले, जाऊ द्या, आपल्याला 1000-2000 रुपये गेले तर गेले, जाऊ द्या. म्हणून
वारी करतात लोक, असं ते खातात, जिथं आंघोळ करायला मिळालं पाणी तिथं आंघोळ करतात, झोपाय मिळालं तिथं झोपतात, माऊली माऊली म्हणून पंढरपूर गाठतात, पुन्हा त्या महाराजाचं तोंड वर्षभर बघत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे 15 वर्ष 50 वर्षापूर्वी आणि आजची परिस्थिती महाराजांना आपल्याला विस्तृतपणे सांगितलेली आहे. परंतु महाराज ही एक गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की तुम्ही म्हणाले ते अत्यंत बरोबर आहे. आपल्या वारीमध्ये जो येणार आहे तो अत्यंत सामान्य शेतकरी आहे, कष्टकरी आहे, मजूर वर्ग आहे आणि यांची निष्ठा पांडुरंगावर आहे आणि पांडुरंगाच्या सेवेकरता हे सगळे जातात. त्याच्यामुळे महाराज तुम्ही सुरुवातीला कोणाच्या दिंडीमध्ये वारी केली? मी सुरुवातीला हरिभक्तपुराण संत मारुतराव महाराजांची गुरु परंपरा चौगावकर ठाकूरबुवा यांच्या दिल्लीमध्ये मी सुरुवातीला राहिलेलो असते. आणि आज आपण कोणा दिंडीमध्ये चालतो? सिकंदरमध्ये. आज मी चालवतो दिंडी नंबर 36 मंजुनाथ वारकरी शंकरवारी करतो, यांच्या दिंडीमध्ये मी चालत असतो. महाराज मग त्या काळातलं भजन आणि आजचं भजन याच्यातला फरक आमच्या वारकऱ्यांना सांगा. त्या काळामध्ये मृदंग असला तर असायचा, नसला तर नसायचा. पण आज प्रत्येक दिंडीमध्ये एक मृदंग आहे, कुठं 2 मृदंग आहेत, टाळकरी भरपूर आहेत, सगळं भरपूर आहे, सगळं चांगलं आहे, सगळी परिस्थिती चांगली आहे. पण त्याच्यामध्ये एकच पाईट मोठा आहे, जास्त लुटी चालू आहे. बरोबर. आता ही गोष्ट तर आहे. महाराज मग आपण गायन हे शिक्षण घेतलेलं आहे का असं अनुभवातूनच आलेलं आहे आपल्याला? मला कुठल्या गोष्टीचं शिक्षण नाही, मी कुठं शाळेत गेलो नाही, मी अभ्यास केला नाही, कोणाकडे शिकलो नाही, कोणी मला पाठीवर हात टाकला नाही, मी कुठंच गेलो नाही. फक्त आशीर्वाद आहे मला संत मारुतराव महाराजांचा. म्हणजे खऱ्या अर्थानं साधू संतांच्या आशीर्वादानं आणि हेच खरा आशीर्वाद आहे की श्री संताची माथाच्या नावाने साष्टांग केली दंडवत. अशा प्रकारे महाराज आपल्याकडे वारकरी शिक्षण संस्था सुद्धा आहे. मग आपण या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्याकडे किती विद्यार्थी? माझ्याकडे वारकरी शिक्षण संस्था ही आज 15 वर्षापासून आहे. 15 वर्षामध्ये 51 पकवाजे, 7 कीर्तनकार, 2 PS आहे, असे मी तयार केले. महाराष्ट्रामध्ये माझ्या एवढी फी कमी महाराष्ट्रात कुठंच नाही. माझ्या संस्थेमध्ये फक्त आतापर्यंत 12,000 रुपये होती फी आणि आतापर्यंत 51 विद्यार्थी पकवाजे तयार झाले. पुणे संस्थेवाल्यानं परभणी जिल्ह्यामध्ये एकानं येऊन दाखवाव माझ्याकडे एवढे विद्यार्थी तयार झालेत. त्या संस्था चालकाला माझ्याकडून 11,000चं बक्षीस दिलं जाईल. टाळ्या वाजवा महाराजांसाठी एकदा. वा. मृदंगाचार्य, 7 कीर्तनकार, 2 PS तारखेत महाराज आपण जे रोखोक बोलता त्या रोखोक बोलण्याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो? रोखोक बोलण्याचा पाठीमागचा उद्देश एकच आहे, संत मारुतराव महाराजांचा आशीर्वाद आहे. महाराजांना मला असं बोलण्यामध्ये दट केले आहे. पण आता आपल्या रोखोक बोलण्यानं कोणी नाराज जर झालं तर मग माझ्या बोलण्यानं आतापर्यंत आणि कोणी मला नाराज, मला मायापाशी कोणी म्हणलं नाही आणि कोणी आलंही नाही. आणि खरं कोणीतरी असं बोलणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला शिस्त लागावी. आणि वारकरी शिक्षण संस्था आपण चालवतो 51 मृदंगाचार्य म्हणजे खऱ्या अर्थानं आपण कठोर अशा प्रकारे शिस्तीचं पालन केलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जी काय गायनाचार्य मंडळी यांना तुमच्या ज्या चाली येतात आणि आजच्या ज्या चाली येतात त्याच्यात फरक आणि तुम्ही काय मार्गदर्शन करता? पहिल्या जे चाली होत्या त्या जुन्या चाली होत्या, सांप्रदायिक चाली होत्या. आता ज्या चाली येतात त्या सर्व चाली चालीवर बसलेल्या. आणि पहिल्या चाली ज्या जुन्या ह्याच्या वारकरी संप्रदायाच्या, आता त्या वारकरी संप्रदायाचा चाली नाही. आता सगळा नवा बाजार निघाला. आता टोटल बदल झालाय. पहिल्यामध्ये आता म्हणजे 33चा आकडा आहे, पहिल्यामध्ये आताच्या मध्ये एकदम बदल झाला. एकदम बदल म्हणजे ते सांगायची सोय राहत नाही. महाराज आम्हाला तुम्ही विस्तृतपणे आपली वारीची परंपरा सांगितली, संतांचा आशीर्वाद कसा प्राप्त झाला आणि आतापर्यंत जे काही वारीमध्ये जो काय बदल झाला तो बदल आपण या वारकऱ्यांना विस्तृतपणे सांगितला. आपल्याकडून अशीच उत्तरोत्तर माऊलींची सेवा घडावी, अशी संतांची सेवा घडावी आणि वारकरी संप्रदायाची आपल्याकडून आणखीन उत्तरोत्तर मृदंगाचार्य घडत घेतला आणि आपला आशीर्वाद नक्कीच येणाऱ्या पिढीतून वारकऱ्यांना लागावा माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. आपण माऊली त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.